पंडित श्रीराम शर्मा आचार्य जी यांच्या मूळ हिंदी साहित्यावर आधारित आज आपण एका अशा जबरदस्त शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या प्रत्येकाकडे आहे, पण अनेकदा आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. ही शक्ती आहे एका उच्च ध्येयासाठी वेळेचं दान करण्याची. चला या विचारांच्या प्रवासाला सुरुवात करूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. आपण समयदान म्हणजे वेळेचं दान याची ताकद आणि ती कशी वापरायची हे समजून घेण्यासाठी 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. तर आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया एका अगदी मूलभूत सत्याने. एक असं सत्य जे आपल्याला आठवण करून देतं की आपल्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान संपत्ती नेमकी आहे तरी काय. या साहित्याची सुरुवातच एका इतक्या शक्तिशाली रूपकाने होते की ते आपल्याला विचार करायला लावते. कल्पना करा, एखादी व्यक्ती पाठीवर शेणाने भरलेली पिशवी घेऊन मिरवते आहे, पण हे करताना ती विसरून गेली आहे की तिच्याकडे सोन्याच्या मोहरांनी भरलेला एक अमूल्य खजिनासुद्धा आहे. हा विसरलेला खजिना दुसरं तिसरं काही नसून तो आहे आपला वेळ. विचार करा, ही एक अशी दैवी देणगी आहे ज्यात विकास आणि यशाची अमर्याद क्षमता आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण त्याचा उपयोग करतो कसा. आता पुढे जाऊन हे पाहूया की वेळेचा योग्य वापर करणं ही फक्त आपली वैयक्तिक निवड का नाहीये, तर आपल्या आजच्या युगाची ती एक मोठी गरज का बनली आहे. साहित्यामध्ये या काळाला युगसंधी म्हटलं आहे, म्हणजे 2 युगांच्या संगमावरचा काळ. एक असं महत्त्वपूर्ण स्थित्यंतर जिथे मानवतेचं भविष्य टांगणीला लागलंय. खरं तर ही आपल्या सगळ्यांच्या सामूहिक बुद्धिमत्तेची एक परीक्षाच आहे. आणि इथेच एक खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर येतो. बघा, प्रत्येकाला 24 तास मिळतात. 8 तास काम, 7 तास झोप आणि बाकीची दैनंदिन कामं. यानंतर उरलेल्या वेळेचं आपण काय करतो? हा वेळ जातो कुठे? याचा अर्थ काय होतो? सरळ आहे की आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाकडे दररोज कमीत कमी 4 तासांचा रिकामा वेळ असतो. आणि हाच तो वेळ आहे जो आपण एका मोठ्या चांगल्या कामासाठी देऊ शकतो. ही एक खूप मोठी संधी आहे. आणि इथेच आपल्याला एक स्पष्ट दिशा मिळते. या उपलब्ध वेळेचा वापर करायचा आहे सर्वोच्च सेवेसाठी. आणि ती सेवा म्हणजे लोकांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणं. यालाच जनमानस परिष्कार म्हटले. बरं, हे का करायचं हे तर आता स्पष्ट झालंय, पण कसं करायचं? साहित्य आपल्याला यासाठी एक स्पष्ट मार्ग दाखवतं. कारण आता फक्त विचार करून चालणार नाही, वेळ आहे कृती करण्याची. साहित्यात म्हटल्याप्रमाणे कोणताही मोठा संग्राम एकटा सैनिक जिंकू शकत नाही. त्यासाठी एक संघटित आणि शिस्तबद्ध शक्तीच लागते. मग या सेवेच्या मार्गावर चालायचं कसं? यासाठी साहित्य 2 मुख्य गोष्टी सांगतं. पहिली म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरण चांगलं करण्यासाठी दररोज किमान 2 तास द्या. आणि दुसरी, सगळ्यात महत्त्वाची, एकट्याने काहीतरी नवीन सुरू करण्यापेक्षा जे काम आधी सुरू आहे त्या मोठ्या मिशनमध्ये सामील व्हा. कारण एकत्र येण्यातच खरी ताकद आहे. हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी काही साधनं आणि कार्यक्रम पण आहेत जे ह्या परिवर्तनाला मदत करतात. यामध्ये 2 मुख्य साधनं आहेत. एक आहे झोळा पुस्तकालय, म्हणजे घरोघरी जाऊन चांगल्या विचारांची पुस्तकं पोचवणं. आणि दुसरं आहे ज्ञानरथ, जे एकाच वेळी मोठ्या समुदायापर्यंत पोहोचून त्यांच्यात वैचारिक जागृती घडवतं. आणि या विचारांना सतत गती मिळावी म्हणून साप्ताहिक सत्संगाची एक सोपी पण प्रभावी रचना आहे. यात 4 गोष्टी आहेत: सकारात्मक ऊर्जेसाठी दीपयज्ञ, सामूहिक शक्तीसाठी मंत्रपठन, भक्तीचा अनुभव घेण्यासाठी कीर्तन आणि विचारांना योग्य दिशा देण्यासाठी साहित्य वाचन. आणि सगळ्यात विशेष गोष्ट काय माहितीये? ही साधनं किती सहज उपलब्ध होऊ शकतात. आपण इथे खर्च पाहू शकतो. संपूर्ण संचाची किंमत ही साधारणपणे 1 तोळा सोन्याइतकी आहे. म्हणजे ही गुंतवणूक पैशांची नाही, तर त्यागाच्या भावनेची आहे. आता आपण बघूया की या छोट्या छोट्या कृती मिळून कशा प्रकारे एक जागतिक परिवर्तन घडवू शकतात. या मोठ्या बदलाची सुरुवात होते फक्त 5 समर्पित लोकांपासून. 5 लोकांची ही मंडळी आपल्या भागासाठी एका पॉवर हाऊससारखं, एका शक्ती केंद्रासारखं काम करते. आणि ही 5 जणांची शक्ती तिथेच थांबत नाही. इथून एक साखळी सुरू होते. एक व्यक्ती 4 लोकांना प्रेरणा देते, 5 जणांचा गट 25 जणांना प्रेरणा देतो. आणि बघता बघता हा प्रकाशाचा झरा एका नदीसारखा वाढत जातो. या साखळीचं अंतिम ध्येय खूप मोठं आहे. ते म्हणजे
1 कोटी म्हणजे 10 दशलक्ष असे समर्पित लोक तयार करणं, जे संपूर्ण जगाला एका नव्या, चांगल्या युगाकडे घेऊन जाण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम बनतील. आणि म्हणूनच हे विवेचन इथे संपत नाही, तर एका नव्या सुरुवातीची घोषणा करतं. या दृढ विश्वासासोबत की पूर्वेला उगवलेला हा ज्ञानाचा सुवर्ण सूर्य लवकरच संपूर्ण जगाला आपला प्रकाश देईल.